नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जे की आयडीबीआय बँक आहे। आयडीबीआय बँकेने कालच नोटिफिकेशन जारी केलं त्यांच्या वेबसाईटवर। जवळपास त्यांनी ऑल इंडियामध्ये 676 वॅकन्सी रिक्रूट करण्याचं ठरवलं आहे। आता आयडीबीआय बँकेचं मागच्या 2 वर्षामध्ये जर विचार केला तर खूप जास्त प्रमाणात रिक्रुटमेंट जे आहे चालू आहे। मगचे मागच्या काही दिवसापासून त्यांचा जो स्टाफ जो आहे तो रिटायर होतो आणि त्या स्टाफची रिक्रुटमेंट सध्या आयडीबीआय जोरात करते, एक्झिक्युटिव्हची सुद्धा आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची सुद्धा। मग आता खूप सारे विद्यार्थी जे आहे सध्या एक्झाम नाहीये आणि त्याच्यामध्ये हे नोटिफिकेशन आलेले विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यांनी नोटिफिकेशन त्यांना लवकरात लवकर जे एम्प्लॉई आहे ते पाहिजे, फक्त 12 दिवस जे आहे ते ऍप्लिकेशन साठी दिलेले विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना। मग आता ज्यांच्याकडे काहीच ऑप्शन नाहीये त्या सर्व विद्यार्थ्यांनी, ज्यांची तयारी चांगली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करा, हा आयडीबीआयचा जामचा जो फॉर्म आहे तो भरा। आता या ठिकाणी पीजीडीएफ आहे का? नाहीये। तुम्हाला बेंगलोरला ट्रेनिंग जाण्याची गरज आहे का? नाहीये। नंतर 4-4.5 लाख खर्च करण्याची गरज आहे का? नाहीये। आता या ठिकाणी सिंगल एग्जाम आहे आणि इंटरव्ह्यू एक एग्जाम द्यायची आहे आणि नोकरी मिळवायची आहे। जवळपास 6.14 तर 6.50 पर्यंत पॅकेज जे आहे तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे जवळपास आपण विचार केला तर मंथली सॅलरी जवळपास 55,000 रुपये तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे जॉब चांगला आहे आणि बँक प्रायव्हेट आहे का? प्रायव्हेट नाहीये 100%, फक्त प्रायव्हेट होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण चालू आहे बँकेचं सांगायचं झाल्यास। ओके, मग खूप सारे विद्यार्थी म्हणतात प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट नाहीये। प्रायव्हेट जर असती तर रिझर्वेशन दिलं नसतं, हे लक्षात ठेवा। प्रायव्हेट बँकेत रिझर्वेशन आहे का? नाहीये। त्यामुळे 100% अजून प्रायव्हेट झालेली नाहीये। अजून सुद्धा गव्हर्नमेंटचे स्टेक जे आहे जवळपास 40 ते 45% आहे, पण भविष्यामध्ये प्रायव्हेट होऊ शकते हे लक्षात घ्यायचं आहे। परंतु ज्यांच्याकडे कोणताच ऑप्शन नाहीये, सध्या बेरोजगार आहे, नोकरी नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, फॉर्म भरायचा आहे। सुरुवात करणं गरजेची आहे कुठून तरी, हे लक्षात ठेवा। पगार जवळपास 50,000 ते 55,000 रुपये म्हणजे 6 ते 6.5 लाखाचं पॅकेज जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। ओके, तर 6-6.5 लाखाचं पॅकेज कोण देणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर विचार केला आपण तर? एक कॉमन ग्रॅज्युएटला, बीकॉमला किंवा बीएला किंवा बीएससीला या ठिकाणी तुम्हाला आयडीबीआय बँक जे आहे ते जवळपास 6 ते 6.5 लाखाचं पॅकेज इयरली देणार आहे आणि मंथली जर विचार केला तर 50-55 हजाराचं तुम्हाला भेटणार आहे। आणि जे तयारी करणारे विद्यार्थी आहे, समजा आता आयबीपीएसचं कॅलेंडर आहे, आरआरबी पीओ असेल, आयबीपीएस पीओ असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, नंतर एसबीआय ची मोठी रिक्रुटमेंट आहे 18,000ची जवळपास, त्यामध्ये 3,000 पीओ, नंतर सिस्टम ऑफिसर 600, जवळपास 13,500 ते 14,000 क्लर्क। हे आपल्या जे काही सीएम शेट्टी जे काही समजा चेअरमन एसबीआयचे शेट्टी साहेबांनी त्यांच्या याच्यावर जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्या आपल्या ग्रुपवर जे आहे ते टाकलेलं आहे। ओके, तर ही पण मोठी रिक्रुटमेंट असणार आहे, याच्या सोबतच ही पण रिक्रुटमेंट आहे। आणि जे तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्या मेन्स देण्याच्या अगोदरची एक आयडीबीआयची तुम्हाला एक मेन्स देण्याची संधी भेटणार आहे, म्हणजे सरळ सरळ मेन्स एक्झाम देण्याची मॉक ड्रिल करायला तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी ह्या आयडीबीआय जामचा फॉर्म भरा, तुम्हाला मेन्स द्यायचा अनुभव येणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे जेवढं की कॅलेंडर आहे, कॅलेंडरच्या अगोदर सर्वात अगोदर एक्झाम कोणती असणार आहे? आयडीबीआय जामची। तर मग ही रिक्रुटमेंट जी आली आहे, या रिक्रुटमेंटचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, एज क्रायटेरिया काय आहे, सॅलरी कशी आहे, वॅकन्सीज कॅटेगरी वाईज कशा आहे, नंतर क्वालिफिकेशन कसं आहे, 50% लागते की 60% लागते, या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा, बघितल्यानंतर तुम्हाला आवडल्यास नक्की हक्काचा लाईक करायचा आहे। आणि जे बँकिंग विद्यार्थी आहे, समजा जे बँकेची तयारी करणारे विद्यार्थी आहे, त्यांच्यापर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो काय करायचा, तुम्हाला शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर मग आज आपण आयडीबीआयचं नोटिफिकेशन जे आलेलं आहे असिस्टंट मॅनेजरचं, त्यालाच जाम म्हटलं जातं, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर। यामध्ये एज क्रायटेरिया, वॅकन्सीज, नंतर पोस्ट, नंतर क्वालिफिकेशन, सिलेक्शन प्रोसेस, सॅलरी आणि जॉब ग्रोथ कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करणार आहे 1 बाय 1। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्यानंतर लाईक करा। सुरुवातीला सांगेल, मागच्या वर्षीचं जे नोटिफिकेशन होतं आयडीबीआय जामचं, यामध्ये एप्रिलला रिझल्ट लागला आणि एप्रिलला रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 650 वॅकन्सीज होत्या। त्याच्यामध्ये साखर एज्युकेशनचे 8 विद्यार्थी सिलेक्ट झाले। किती? 8 विद्यार्थी। ओके, रिझल्टच्या बाबतीत जर आपण सांगायचं झाल्यास, आमच्याकडे जे काही विद्यार्थी सध्या कोचिंग घेतात किंवा ट्रेनिंग घेतात ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये, ओके,
त्याच्यापैकी जर आम्ही रिझल्टचं टक्केवारीमध्ये जर कंपॅरिझन केलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे की विद्यार्थी आमच्याकडे कोचिंग घेतात समजा, त्याच्यामध्ये टक्केवारी जर काढली आपण तर टक्केवारीच्या तुलनेमध्ये साकार एज्युकेशन नाशिक महाराष्ट्रामधून सर्वाधिक निकाल देणारे केंद्र ठरलेलं आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे रिझल्ट्स लेटेस्ट IDBIचे जामचे झालेले विद्यार्थी, ओके, यांचे अजून जॉईनिंग बाकी आहे. काही लोकांचं मेडिकल चालू आहे, काही लोकांचं अजून काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे ते चालू आहे. ओके, अजून जॉईनिंग यांना आलेली नाही, परंतु पुन्हा रिक्रुटमेंट आलेली IDBI जामची. त्यांना एम्प्लॉईची गरज आहे म्हणून सध्या वर्षातून 2दा-3दा IDBI जामची रिक्रुटमेंट येते. क्लिअर आहे? ठीक आहे. चला पुढे एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. जे की बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये साकार एज्युकेशन नाशिक गंगापूर रोड या ठिकाणी आपण 20 मे 2025 रोजी मॉर्निंगची बॅच स्टार्ट करतोय. सकाळी 7:30 ते 11:30 त्या वेळेमध्ये तुम्ही यायचे, डेमो लेक्चर अटेंड करायचे आणि तुम्हाला आवडल्यास नक्की जॉईन करायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सर्व फॅसिलिटी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ठीक आहे. नंतर वॅकन्सीज कशा आहे? ज्युनियर असिस्टंट मॅनेजरच्या टोटल ऑल इंडियाचा जर विचार केला तर 676 वॅकन्सीज आहे. किती? 676 या ठिकाणी जनरल कॅटेगरी याच्या 271, नंतर SC 140, ST 74, OBC 124, EWS 67. आता इथे VH आणि VI यांच्या आहे 8, नंतर HH 7, OH 08 आणि MD आणि ID यांच्या आहे 08. ओके, तर या वॅकन्सीज मध्ये चेंजेस होऊ शकतात, भविष्यामध्ये मॉडिफाय केल्या जाऊ शकतात किंवा रिक्रुटमेंट कॅन्सल बी केले जाऊ शकते. हा बँकेचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, टाइम टू टाइम आम्ही चेंजेस करू शकतो. बँकेचा हा पूर्णपणे रिक्रुटमेंटचा काय आहे अधिकार आहे हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर डिटेल वॅकन्सी कॅटेगरीज वॅकन्सी जे आहे ते मी तुम्हाला इथे क्लिअर केला. टोटल वॅकन्सी ऑल इंडियाच्या 676 आहे. क्लिअर आहे? चला पुढे. मग सर या ठिकाणी ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे का? चालू झालेले आहे. ओके, आता ऍप्लिकेशन कधीपासून चालू झालेलं आहे? तर ऍप्लिकेशन काल नोटिफिकेशन आलं, 7 मे ला ऍडव्हर्टाइज झाली, नंतर आजपासून 8 मे तर 20 मे पर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. फक्त 12 दिवस दिलेले. किती? 12 डेज दिलेले ऍप्लिकेशन करण्यासाठी, फक्त 12 दिवस. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. किती दिवस दिलेले? फक्त 12 दिवस. म्हणजे यांना फास्ट प्रोसेस राबवायची, समजतंय का? यांना लवकरात लवकर एम्प्लॉई पाहिजे, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पाहिजे. आणि तुमच्या हातामध्ये जर विचार केला तर जून 8 ला परीक्षा पण आहे. ओके, ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची टेंटेटिव्ह जून 8 एक्झाम दिलेली आहे. 8 जूनला एक्झाम त्यांनी घेण्याचं ठरवलेलं आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे या ठिकाणी सर्वात फास्ट रिक्रुटमेंट होणार आहे IDBIची, सर्वात फास्ट. ओके, त्यामुळे ज्यांना फास्ट जॉब पाहिजे त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय? IDBIच्या जामला अप्लाय करायचं आहे. मग एज क्रायटेरिया, एज्युकेशन क्वालिफिकेशन कधीपर्यंत कंप्लीट पाहिजे? तर 1 मे 2025 पर्यंत. 1 मे 2025 पर्यंत ज्यांचं एज मिनिमम आणि मॅक्झिमम क्वालिफिकेशन जे काही समजा एज्युकेशन दिलेलं आहे ते क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया जो आहे 1 मे 2025 च्या याच्यामध्ये अप्रोप्रिएट भरला पाहिजे तरच तुम्ही अप्लाय करू शकता. त्यांनी सांगितलेलं याच्यामध्ये मॉडिफिकेशन जे आहे ऑनलाईन टेस्ट मध्ये असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टीचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर काय करू? नोटिफिकेशन तुम्हाला पाठवू ज्या की चेंजेस असतील त्या चेंजेस मध्ये. ओके, चला एज क्रायटेरिया काय आहे? ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O याचा मिनिमम एज क्रायटेरिया जो आहे तो आहे 20 वर्ष आणि मॅक्झिमम 25 वर्ष. या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे. जे लेटेस्ट ग्रॅज्युएशन झालेले त्यांच्यासाठी चांगली संधी आहे, कारण 25च्या वरती इथे जनरल कॅटेगरी मधून अप्लाय करता येणार नाही. जे 2-2, 3-3 वर्षापासून तयारी करताय किंवा त्यांची चांगली तयारी आहे ते विद्यार्थी इथे अप्लाय करू शकत नाही. 1 मे 2025 पर्यंत मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 25 वर्षापेक्षा जास्त नको. आता एज रिलॅक्सेशन काय आहे? SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, OBC साठी 3 वर्षाचं आणि या ठिकाणी जे PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. तर हा झाला एजचा क्रायटेरिया विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं? एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री, कोणताही बॅचलर डिग्री वाला जो आहे तो अप्लाय करू शकतो. मग जनरल साठी कमीत कमी ग्रॅज्युएशन 60% सहित पास झालेलं असावं. मग BA, BCom, BSc, BE, BPharm कोणताही ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. आणि या ठिकाणी 55% सहित ग्रॅज्युएशन जे SC ST कॅन्डिडेट आणि PWD कॅन्डिडेट यांच्यासाठी 55% सहित ग्रॅज्युएशन झालेला विद्यार्थी अप्लाय करू शकतो. इथे 55% पोशी
0.5 जरी कमी असेल, 0.25 जरी कमी असेल तरी अप्लाय करता येणार नाही. 60 पेक्षा 59.50 असेल तरी सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. नंतर रेकॉग्नाइज ऑर अप्रूव्ड गव्हर्नमेंट ऑफ बॉडीज, याची युनिव्हर्सिटीचं मान्यता पाहिजे, गव्हर्नमेंटची मान्यता पाहिजे युनिव्हर्सिटीला. नंतर पुन्हा सांगितलं आहे काय की कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर. कमीत कमी MSCIT लेवलचं नॉलेज तुम्हाला पाहिजे, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज थोडंफार पाहिजे. सर्टिफिकेट पाहिजे का? नाही, फक्त कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. तर हा झाला एज्युकेशन क्रायटेरिया. एज्युकेशन क्रायटेरिया काय लागतो या ठिकाणी मी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे. मग सर यासाठी ऍप्लिकेशन फीस किती आहे? थोडीफार जास्त आहे. ओपन, OBC, EWS यांच्यासाठी जास्त आहे, SC ST साठी थोडीफार कमी आहे. तर OBC आणि SC ST चा जर विचार केला तर यांच्यासाठी जी ऍप्लिकेशन फीस आहे 250 रुपये तुम्हाला ऑनलाईन पे करायची आहे. आणि जे की समजा अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी आहे 1050 रुपये, सगळे चार्जेस कन्सिडर करून. ओके, चला पुढे. नंतर सर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे? सिलेक्शन प्रोसेस जी आहे फक्त एकच एक्झाम द्यायची. किती? एकच, सिंगल एक्झाम आहे. प्री एक्झाम द्यायची गरज नाही, डायरेक्ट मेन्स एक्झाम द्यायची आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ओके, GD आहे का? नाही, फक्त पर्सनल इंटरव्ह्यू आहे आणि एक एक्झाम द्यायची, इंटरव्ह्यू द्यायचा आणि 50-55 हजाराचा जॉब मिळवायचा विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर बघा काय सांगितलं सिलेक्शन प्रोसेस मध्ये, तर इथे द सिलेक्शन प्रोसेस शाल कंप्राइज ऑनलाईन टेस्ट, म्हणजे ऑनलाईन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह होणार आहे. नंतर याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे, PRMT. ओके, तर या 4 फॉर्मॅट मधून तुम्हाला जायचे. काय? पहिलं ऑनलाईन टेस्ट पास करायची, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं, नंतर इंटरव्ह्यू द्यायचा आणि नंतर मेडिकल टेस्टला सामोरं जायचं. या सगळ्या गोष्टीत जर तुम्ही व्यवस्थित पास झाला तर तुम्हाला IDBI काय करणार आहे? जाम म्हणून जॉईन करून घेणार आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O पदावर तुम्हाला ते काय करणार आहे? रिक्रूट करणार आहे. क्लिअर आहे. चला पुढे. सर एक्झामचा पॅटर्न कसा आहे? वेगळा काही नाही, जे आपण शिकतो तोच एक्झामचा पॅटर्न आहे. डिफिकल्टी लेवल खूप जास्त असते का? नाही. यामध्ये आपला जो की RRB POचा साधारणतः क्लेरिकल RRB क्लर्कचा जो मेनचा पेपर असतो त्याच पद्धतीचा हा IDBIचा जामचा पेपर असतो, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. 4 सब्जेक्टची तयारी करायची. यामध्ये लॉजिकल रिजनिंग जो आहे तो, नंतर मॅथ्स असेल, नंतर इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, या सब्जेक्टची तुम्हाला तयारी करायची आहे. मग कसं क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे बघा. लॉजिकल रिजनिंग आणि डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन, नंबर ऑफ क्वेश्चन 60, मार्क्स 60 आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिट्स. 2 लँग्वेज मध्ये पेपर उपलब्ध असेल, इंग्लिश आणि हिंदी. ओके, नंतर इंग्लिश लँग्वेज फक्त इंग्लिश मध्ये उपलब्ध असेल. 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि टाइम असेल 20 मिनिटं. नंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूड, नंबर ऑफ क्वेश्चन 40, मार्क 40, टाइम 35 मिनिट्स. ओके, नंतर जनरल, इकॉनॉमी, बँकिंग, अवेअरनेस, कम्प्युटर और IT 60 क्वेश्चन 60 मार्काला, टाइम 25 मिनिट. ओके, 200 क्वेश्चन 200 मार्काला आणि टाइम दिलेला आहे त्या ठिकाणी जवळपास 2 तास. किती तास? 2 तास. पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असेल. ओके, आणि पेपर 2 लँग्वेज मध्ये असेल, बाय लँग्वेजल असेल, इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये पेपर तुम्हाला उपलब्ध असेल. तुम्हाला ज्या लँग्वेज मध्ये पेपर द्यायचा त्या लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. ओके, चला मग हे झालं ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या बाबतीत. ऑनलाईन टेस्टच्या बाबतीत इंटरव्ह्यू कसा असेल हे लक्षात घ्या. इंटरव्ह्यू जो आहे साधारणतः पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा 100 मार्काचा होणार आहे. किती? 100 मार्काचे क्रायटेरिया ठरवणार आहे. त्याच्यामध्ये 10-10 मार्क कन्सिडर केले जाणार. नंतर जे की समजा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 50% मार्क कंपल्सरी इंटरव्ह्यू घेणं, इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे 100 पैकी 50 मार्क तुम्हाला कंपल्सरी आहे पाडणे. नंतर SC ST आणि PWD यांच्यासाठी किती मार्क मिळावं लागेल? तर कमीत कमी 45 मार्क तुम्हाला इथे इंटरव्ह्यू मध्ये घ्यावी लागतील. ओके, मग फायनल सिलेक्शन कसं होणार हे लक्षात घ्या. हे क्लिअर करून देतो तुम्हाला मी. समजा रिटन एक्झाम जी आहे ती आहे 200. ओके, नंतर या ठिकाणी इंटरव्ह्यू जो आहे तो आहे 100. ओके, तर या ठिकाणी याचं जे वेटेज आहे समजा ऑनलाईन टेस्टचं ते आहे 75% म्हणजे ऑनलाईन टेस्ट. नंतर इथे पर्सनल इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते आहे साधारणतः किती? 25%. किती आहे? 25%. म्हणजे
300 पैकी जर विचार केला तर 75% वेटेज याचं आहे रिटर्नचं, आणि 100 इकडे 25% वेटेज जे आहे ते कशाचं आहे, इंटरव्ह्यूचं आहे, पर्सनल इंटरव्ह्यूचं. लक्षात घ्या. आणि याचं ॲव्हरेज काढल्या जाणार आणि त्याच्यानुसार तुमचं कॅटेगरी वाईज काय होणार, सिलेक्शन होणार. क्लिअर आहे, हा मुद्दा कळाला. चला पुढे. नंतर सर एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आहे का? आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. एक क्वेश्चन जर तुमचा रॉंग झाला तर तुमचे 1.25 मार्क कट होणार. किती? 1.25. म्हणजे 1 मार्क तर जाणारच, पण त्याच्यासोबत जो बरोबर आलेला आहे तो पण घेऊन जाणार. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25. क्लिअर आहे. तर 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके, चला पुढे. सर मग या ठिकाणी एनरोलमेंट अँड करिअर प्रॉस्पेक्ट अँड सर्व्हिस कंडिशन्स, ग्रोथ कशी आहे, सॅलरी कशी आहे, या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करतो. सॅलरी कशी आहे हे आपण इथे क्लिअर करतोय. ओके, तर सॅलरी जे आहे साधारणतः कॉस्ट टू कंपनी जर विचार केला, सर्व्हिसेस ग्रेड ओ म्हणून तुम्ही जॉईन केलं तर कॉस्ट टू कंपनी जे आहे 6,14,000 6,14,000 टू 6,50,000 पर अन्युम. जर आपण मंथच्या हिशोबाने केलं तर साधारणतः 54 ते 55,000 रुपये तुम्हाला जॉईनिंगच्या टाइमला सॅलरी भेटते विद्यार्थी मित्रांनो, जॉईनिंगच्या टाइमला. क्लिअर आहे. नंतर अॅन्युअल इन्क्रीमेंट असणार आहे. ग्रँटेड बेस परफॉर्मन्स ऑर एनी अदर, तुमच्या परफॉर्मन्स बेसवर जे आहे इन्क्रीमेंट असणार आहे. नंतर अपॉइंटिव्ह वुड बी कवर्ड अंडर द आयडीबीआय बँक लिमिटेड न्यू पेन्शन स्कीम. तुम्हाला जॉईन झाल्यानंतर न्यू पेन्शन स्कीमचा सुद्धा फायदा तुम्हाला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, चला तर हे झालं. सॅलरी पण खूप चांगली आहे. पॅकेज तुम्हाला सांगितलं किती, 6,14,000 टू 6,50,000 पर अन्युअम. मंथली जर विचार केला तर 54 to 55,000 सॅलरी आहे. ओके, चला मग या ठिकाणी करिअर प्रॉस्पेक्ट कसं आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉईन झाला तर तिथेच राहणार का? नाही रे बाबा, तू प्रोमोट होणार, मॅनेजर होणार, असिस्टंट मॅनेजर होणार. ओके, नंतर ग्रेड ए होणार. पुढे पुढे तू प्रमोशन घेत जाणार, बँकेच्या सीएमडी पर्यंत सुद्धा तू जाऊ शकतो, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी ग्रेड ए कधी होणार? साधारणतः या ठिकाणी ग्रेड ए कधी होणार? तू या ठिकाणी 3 इयर्स सर्व्हिस केली. किती? 3 वर्ष. 3 वर्ष ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून सर्व्हिस केली की ग्रेड ए साठी ग्रेड ओ चा कोण होणार? ग्रेड ए. पुढची प्रमोशन तुमची होणार ग्रेड ए म्हणून. ओके, नंतर पुढे तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, वॅकन्सीज अवेलेबल असतील तर हे प्रमोशन तुमचं होणार. दिस नॉर्म शॅल बी ॲज पर द प्रीव्हॅलंट बँक्स प्रमोशन पॉलिसी ॲज अमेंडेड फ्रॉम टाइम टू टाइम. टाइम ओके, वेळेनुसार बदल केला जाईल, सुधारणा केल्या जाईल प्रमोशन पॉलिसी मध्ये. पण ग्रेड ओ चा ग्रेड ए किती वर्षामध्ये होतो? 3 वर्षामध्ये. आयडीबीआय बँक डिपार्टमेंटल एक्झाम घेते. डिपार्टमेंटल एक्झाम घेतल्यानंतरच तुम्हाला प्रमोशन देते. डिपार्टमेंटल एक्झाम मध्ये काय असतं तर तुम्ही जे काम करता 3 वर्ष त्याच्यावर तुमचा एक रिपोर्ट अनालिसिसचा एक पेपर असतो आणि तो ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि मॅथ्स आणि एलआर जे आहे 25 क्वेश्चन 25 मार्काला एलआर, 25 क्वेश्चन 25 मार्काला मॅथ्स, असं या ठिकाणी प्रमोशनचा पेपर असतो. मी स्वतः एका विद्यार्थीचा दिलेला आहे आणि मला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे क्लिअर करतोय. ओके, नंतर पुढे अपॉइंटमेंट आणि पोस्टिंग कशी आहे. नाही, त्याच्या अगोदर ब्रॉड मॉड्युलिटी ऑफ द सिलेक्शन प्रोसेस शॅल बी डिसाइडेड बाय द बँक फ्रॉम टाइम टू टाइम वुड बी ॲट सोल. बँक ठरवेल तुम्हाला कुठे सिलेक्शन प्रोसेस काय करायचं, कसं करायचं. ओके, काही चेंजेस करायचे का? ओके, तर ते सर्व बँकेला अधिकार आहे, त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. मॉड्युलिटीज ऑफ द सिलेक्शन प्रोसेस. नंतर टर्म्स ऑफ अपॉइंटमेंट अँड पोस्टिंग. ओके, तुम्हाला सुरुवातीला पोस्टिंग कुठे दिल्या जाईल? इनिशियल अपॉइंटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर विल बी किती वर्षाचं? 1 वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड असेल. किती? प्रोबेशनरी पिरियडवर तुम्ही 1 वर्षाचा असणार, कुठेही असतो तो. ओके, तर प्रोबेशनरी पिरियड एक नावाला असतो, तुम्हाला कन्फर्मेशन भेटतं म्हणजे भेटतं, हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, कॅन्डिडेट विल बी पोस्टेड ॲट बँक डिस्क्रिप्शन टू एनी ऑफिसेस ऑफ द बँक or the department offices or business units, banks associate institution. कुठेही तुम्हाला जॉईनिंग भेटेल, तुमची मनाची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. ऑल इंडियामध्ये कुठेही कोणत्याही ब्रांचवर तुम्हाला जावं लागेल. द कॅन्डिडेट विल ऑल्सो
बिल आय विल बी ट्रान्सफर टू एनी प्लेसेस इन आउटसाइड इंडिया. अरे बाबा, त्यांचं म्हणणं आहे की कुठेही तुम्हाला ट्रान्सफर दिला जाईल, आउटसाइड इंडियामध्ये सुद्धा दिला जाईल. हे लक्षात घ्या. द बँक एनी मे डिसाइड फ्रॉम टाइम टू टाइम. बँक ठरवेल ते काय करायचं. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे. ओके, चला पुढे. मग सर एक्झाम सेंटर नाशिक आहे का? आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चांगली संधी आहे, फॉर्म भरा. नाशिक सेंटर उपलब्ध आहे. ओके, चला एक्झामचं सेंटर नाशिक आहे. नंतर पुढे फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात हे नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना. जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना माहिती नसतं, त्याकरता एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी ते ग्रॅज्युएशन, डेट ऑफ बर्थ 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटनुसार, ईमेल आयडी परमनंट, मोबाईल नंबर परमनंट, आयडी प्रूफ परमनंट, या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत तुम्हाला फॉर्म भरत असताना. नंतर काय काय अपलोड करायचं आहे, लेटेस्ट फोटोग्राफ जो आहे तो अपलोड करायचा, सिग्नेचर ब्लॅक पेन ना कोऱ्या कागदावर करायची, ती अपलोड करायची 10 KB ते 20 KBच्या दरम्यान. लेफ्ट थंब इम्प्रेशन, डावा अंगठा, निशाणी डावा अंगठा तिथे टाकायची कोऱ्या कागदावर, तो अपलोड करायचा आहे. आणि एक हँड रिटन डिक्लेरेशन जे दिलेलं आहे, मी सांगितलेलं आहे अनेक व्हिडिओमध्ये, तेच काय करायचंय तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ब्लॅक पेननं लिहायचंय आणि ते 50 KB ते 100 KBच्या दरम्यान ठेवायचं आणि ते अपलोड करायचे. फॉर्म idbibank.in याच्यावर जायचं आणि फॉर्म भरायचा आहे. ओके, स्वतःचा फॉर्म स्वतःच भरा, कारण मिस्टेक कमी होतील हे लक्षात घ्यायचंय. क्लिअर आहे? चला पुढे. नंतर जे विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी आपलं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे. पहिलं आपलं काम काय आहे, व्हिडिओ पाहत असेल तर पहिलं आपलं काम काय, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचंय. काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. ओके, नंतर टेलिग्रामला आपले विद्यार्थी जॉईन नसतील, जे आपले युट्यूबला व्हिडिओ पाहतात परंतु अजून टेलिग्रामला जॉईन झालेले नाहीये, त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचंय. साकार एज्युकेशन नाशिक टाकायचं, टेलिग्रामला सर्च करायचं आणि जॉईन करायचंय. सगळ्या PDF, ओके, रिझल्टच्या अपडेट्स, नंतर सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर टाकत असतो. तुम्ही फक्त एकदा जॉईन करून बघा, तुम्हाला सगळी आयडिया येऊन जाईल. क्लिअर आहे? चला पुढे. आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, याच्यावर सुद्धा इन्फोग्राफिकच्या माध्यमातून आम्ही काय करत असतो, विद्यार्थ्यापर्यंत माहिती पोहोचत असतो. ओके, त्याकरता आमचं पेज फॉलो करा. नंतर व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा खूप सारी माहिती देत असतो. मुलींचे ग्रुप वेगळे, मुलांचे ग्रुप वेगळे. याच्यावर सुद्धा अनेक डेली करंट अफेअर्स PDF असेल, करंट अफेअर्स क्वेश्चन असेल, नंतर गव्हर्नमेंट एक्झामचे ॲडव्हर्टाईज असेल, बँकिंग एक्झामचे अपडेट असेल, रिझल्टचे अपडेट असेल, हे सगळं टाकत असतो आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. कसं जॉईन करायचं? तुमचा नंबर 70 66 79 41 40 याच्यावर काय करायचं, मेसेज करायचा, जॉईन मी, सिटीचं नाव टाकायचं, तो स्वतःचं नाव टाकायचं. ओके, तर अशा पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचंय. ओके, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करायचं आहे आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.